ओके. रेकॉर्डिंग चालू करण्याआधी आपले जे पार्टिसिपेंट्स आहेत अडसूळ सर त्यांनी गोष्ट शेअर केली ते आपल्या बरोबर आहेत, की त्यांनी एक गोष्ट आपल्याबरोबर शेअर केली, की त्यांच्यावर ऑनलाईन फ्रॉड झाला. थोडक्यात सांगतो ते त्यांनी काय बोलले ते, की त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी ₹5,00,000 त्यांनी त्यांच्याकडनं मागून घेतलेले गेलेले होते. राइट आणि ते थोडे-थोडे करून ते इन्व्हेस्ट करायचे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आणि कधी 30,000 कधी 40,000 असं ते त्यांच्याकडनं ते मागत गेले आणि त्यांना रात्री बेरात्री पण फोन यायचा, की तुम्ही हे इन्व्हेस्ट करा. ओके, नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होईल करून आणि सर त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलत गेले आणि त्यांनी ते पैसे टाकत गेले जेवढं सरांनी सांगितलं आणि असं करून ऑलमोस्ट त्यांचे ₹5,00,000 त्यांचे लॉसमध्ये गेलेले आहेत, राइट? सो असं त्यांचं म्हणणं आहे. सो मला जे सगळ्यांना मला सांगा इथे जे असलेले पार्टिसिपेंट्स आणि आपला जो व्हिडिओ बघणारे आहेत YouTubeवरती त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल, की लक्षात घ्या मी कायमरित्या माझ्या सेशन्समध्ये पण बोलत असतो, माध्यमांवरती पण मी बोलत असतो, की तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करताय, काही करताय, इव्हन इन्क्लुडिंग आम्ही, राइट? तर त्याचा पूर्ण माहिती करून घ्या. मी माध्यमांवरती माझ्याबद्दल पण बोलत असतो, की आमच्याबरोबर पण तुम्ही जेव्हा जॉइन होताय तेव्हा पूर्ण माहिती घ्या. तुम्ही पूर्ण प्रूफ मागा. मी किती कमवले आहेत, लोकांनी किती कमवलेले आहेत, राइट? खरोखर कमवतायत का? फायदेशीर आहे का? सगळ्याची माहिती घ्या आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करा. अजून एक मला गोष्ट बोलायची आहे, की जसं हे सर बोलले, की यांच्यावर फ्रॉड झाला आणि त्यानंतर त्यांना म्हणून मार्केटबद्दल भीती वाटायला लागली. आज कुठलंही क्षेत्र असो, ओके, शेअर मार्केट असो, कुठलंही प्रोफेशन असो, राइट? सगळ्यामध्ये म्हणतात ना काही ना काही स्कॅम, फ्रॉड हे होत असतं. ह्याचा अर्थ ते क्षेत्र खराब आहे असं नाहीये. आपण जर सावधानी बाळगली तर नक्कीच आपल्याला असं काय होणार नाही. आम्ही भरपूर मोठे व्यवहार करतो, हजारो क्लायंट्स अटेंड करतो. आमच्यावर कधी फ्रॉड होत नाही, कधीच होत नाही. कोणी हिंमत पण नाही करू शकत. का? कारण काय आमच्याकडे कसली पॉवर आहे? तर आमच्याकडे नॉलेजची पॉवर आहे, राइट? सो ती नॉलेजची पॉवर प्रत्येकाकडे असेल तर कोणीही हिंमत नाही करू शकत आपल्यावर फ्रॉड करण्याचा. आमचे कोणी ₹1 पण आमचा कोणी कधी चोरला नाही, राइट? सो त्यामुळे प्रत्येकाने योग्य नॉलेज ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे. अजून एक मला गोष्ट बोलायची आहे, की लक्षात फ्रेंड्स, की फॉरेक्स मार्केट जे आहे, हे अजूनही इंडियामध्ये इलिगल आहे. भलेही त्याच्यावरती टॅक्सेस वगैरे लावले गेले ना त्याच्या इन्कमवरती फॉरेक्स किंवा क्रिप्टोज वगैरे, वरती पण ते अजूनही इंडियामध्ये इलिगल आहे. त्यामुळे तुमच्यावर जर काही फ्रॉड झाला, तर तुम्ही ते म्हणता ना, तुम्ही रिपोर्ट करून पण तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल की नाही आयडिया नाहीये, राइट? कारण आपणच चुकीचं काम करतोय. तर त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करणं हे चुकीचं आहे. आता लक्षात घ्या, जी लोकं माझ्याकडनं ट्रेनिंग घेतात, माझ्याकडनं शिकतात, जी लोकं माझ्याकडनं नॉलेज घेतात, राइट? तर मला एक गोष्ट बोलायची आहे, की मी जेवढं बोलतो तेवढं तुम्ही करा. जसं मी लोकांना बोलतो, की कुठलेही असे कॉल्स आले त्यांना रिस्पॉन्ड वगैरे मला पण येतात. फार रेअरली येतात. आता ऑलमोस्ट बंद झाले. राइट? पूर्वी यायचे. पण सगळ्यांना खडसावून ठेवल्यानंतर आता असे मला ते फ्रॉडवाल्यांचे कॉल येत नाही. जरी आले, तरी आपण त्यांना काही एंटरटेन करत नाही. राइट? सो मी जे सेशन्समध्ये म्हणतो, की बाबा म्हणा ना, जे मी तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे ट्रेडिंग गुंतवणूकबद्दल किंवा बाकी इतर गुंतवणूक जे आपण आपल्या फायनान्स सेशनमध्ये शिकवतो, त्याच्यावर तुम्ही जरी फोकस केला, इट्स मोर दॅन इनफ. बाकी कोणतीही काही स्कीम आली, स्पेशली शेअर मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला पैसे कमवून देतो, ऑप्शन्समध्ये कमवून देतो. आम्ही तुम्हाला मे बी टिप देतो, की आम्ही तुमचं हे प्रोफाइल मॅनेज करतो. आमच्याकडे पैसे पाठवून द्या. बाहेरच्या इव्हन इव्हन इंदोर, मध्य प्रदेशमध्ये किंवा दिल्लीमध्ये सुरतमध्ये भरपूर ठिकाणी फ्रॉड कंपनीज आहेत, शेल कंपनीज आहेत, राइट? आणि ते तुम्हाला फसवणुकीचं काम करतात, राइट? सो अशांना रिस्पॉन्ड नाही करायचं आणि जर जर महाराष्ट्रातली जरी कुठली कंपनी असेल आणि त्याच्यावर तुम्ही रिस्पॉन्ड करता त्यांचे पूर्ण रिपोर्ट्स P&L, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, जे आम्ही तुम्हाला कधी दाखवायला रेडी असतो, माझ्या क्लायंटचं जे काय पाहिजे असं. आता मगाशी पण एक क्लायंट बोलले, राइट, मी ₹30,000 कमवलेत, राइट? त्यांचं पण आपण पाहिजे तर मागून घेऊ शकतो. खरोखर कमवलेत का त्यांनी पैसे, राइट? सो लक्षात घ्या, त्यांचं P&L मागून घ्यायचं, खरोखर त्यांचा पूर्ण रेकॉर्ड चेक करायचा. आमचाही तुम्ही एनी टाईम चेक करू शकता आणि त्यानंतरच त्या त्या लोकांबरोबर पुढे जायचं. तरच आपल्यावर आयुष्यात फ्रॉड होणार आहे. एक शेवटची गोष्ट बोलतो फ्रेंड्स, मी कुठल्याही बाबतीत जसं एखादी समजा मी प्रॉपर्टी घेतो, एक्झाम्पल घेतो मी. आम्ही एक रिसेंटली प्रॉपर्टी घेतली, राइट? आणि त्याच्यामध्ये बिल्डरला म्हणजे आम्ही बऱ्यापैकी प्रॉपर्टीज घेतल्या त्यांच्याकडनं. नंतर पण मी बिल्डरला पहिली एक प्रॉपर्टी घेताना त्याच बिल्डरकडनं पहिली प्रॉपर्टी घेताना मी एवढे प्रश्न विचारले त्या व्यक्तीला, की नंतर शेवटी ती बिल्डरची माणसं म्हणतात, "सर, कमीत कमी 70, 80, 100 क्लायंट जेवढे प्रश्न विचारतात, तेवढे तुम्ही एका व्यक्तीने प्रश्न विचारले सर." हां, मी प्रॉपर्टी नक्कीच बुक केली त्यांच्याकडे. पण जेवढे 70-80 क्लायंट प्रश्न विचारतील, तेवढे मी एकट्याने प्रश्न विचारले मी. ओके, त्यांना आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर मी जॉइन झालो, राइट? सो असं स्क्रुटिनी, कारण ते म्हणतात ना, आपले मेहनतीचे पैसे त्या प्रॉपर्टीमध्ये जाणार आहेत आणि भले आपला वेळ जाईल, तिकडे मेहनत जाईल, पण आपल्या जर जर ते फ्रॉड निघाला, बिल्डर फ्रॉड निघाला किंवा जिकडे कुठे इन्व्हेस्ट करताय कुठल्याही स्कीममध्ये ते फ्रॉड निघाला, तर म्हणतात ना, आपले वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कमवलेले पैसे जर एका क्षणात गेले, तर किती मोठं दुःख असेल, राइट? शेवटी आपला मेहनतीचा पैसा आहे, राइट? सो त्यामुळे त्याचं योग्य नॉलेज ठेवणं आणि येस, आम्ही पण तुमच्यासाठी ऑलवेज अवेलेबल असतो. तुम्ही कधी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल नंबरला फोन करा. कुठलेही फायनान्शियल डिसिजन घेत असाल तर नक्कीच आम्ही पण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माझी इच्छा आहे, की
त्याला मी मदत करेन, तर तुम्ही देखील आम्हाला फोन करू शकता. पण हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमच्यावर असं कधी होणार नाही. आणि अडसूळ सर, आवाज येतोय तुम्हाला माझा? हॅलो? तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला सर. तुमचा माईक म्यूट आहे. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. सर, त्यांना आवाज येतोय सर? तुम्ही स्वतःला अनम्यूट करा तुम्ही. अच्छा, त्यांचा हा माईक. केलं सर, हा केलं सर. हां. सो आय होप आता तुम्ही आमच्यावर जेव्हा जॉइन व्हाल, तर तुमच्यावर अशा काही गोष्टी घडणार नाही. कारण आपल्या सेशन्समध्ये आपण असं लोकांना फिल्टर करतो, की एकदा माझ्याकडनं लोकं फिल्टर होऊन गेली, की अशा कुठल्याही चुकीच्या ह्याच्यामध्ये लोकं अडकत नाहीत. आणि म्हणून मी तशा प्रकारे सेशन्स डिझाइन केले आहेत. आणि काही लोकांना वाटेल, की हे लेंदी होतंय किंवा एक्स्ट्रा, पण हे असणं फार इम्पोर्टंट आहे. आणि म्हणूनच आपण लाईव्ह सेशन घेतो, राइट? लाईव्ह सेशनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या ऐकायला मिळतात. राइट? तर नक्कीच हो. सर, आता तुमच्यावर असं काही होणार नाही. मी जे बोलतो ते प्रॉपरली फॉलो करा. तुम्हाला नक्कीच हो ना, आणि जे ते तुमचं चांगलं तुम्ही पुढे पासवर्ड जाऊ. श्रीमंतीचं हे सेशन ऐकलंय मी, त्याच्यामुळे मी तुमचे 3400 भरून मेंबर पण झालो. आणि सर FIR वगैरे झाली आता, तर तो वकील म्हणतात बा तुम्ही आम्हाला थोडीफार फी द्या, आम्ही केस लावून लढू वगैरे. तर याचा काही फायदा होईल का सर? काही नाही होणार काही सर? अं, FIR केलं. आता वकिलांना आता भरपूर जेन्युइन वकील पण असतात. पण त्यांना विचारा, की खरोखर ह्याच्यामधनं आपल्याला आपल्याला काय म्हणजे निष्पन्न होईल का? नाहीतर काय होतं, नुसतं आपण वकिलाची फी भरतोय, वकिलाचं घर चाललंय, पण आपल्याला काही त्यातनं मिळत नाही. आणि आणि जसं तुम्हाला सर बोलतो, की जेव्हा त्यांना कळतं वकिलाला, की बाबा ही व्यक्ती साधी आहे, ह्यांना म्हणजे ना एवढं म्हणजे ह्यांना आपण इझिली हे करू शकतो, राइट? तर ती लोकं तुमच्याकडनं पैसे काढत राहणार वकील. आणि एकदा जसं जसं या फ्रॉड कंपनीने तुमच्यावर केलं, की हा. तुमच्याकडनं पैसे काढत राहिले आणि आपण अडकत गेलो. नंतर हो एकदा हो. कोर्ट केस सुरू झाली, की पण तुम्हाला वकिलाची फी हे ते खर्च ते आहेतच. हो, त्यातनं ते म्हणले खरोखर रिझल्ट सर. लागणार का असेल, तुम्हाला बरं का खरोखर सर? परवडत असेल आणि रिझल्ट लागण्यासारखं असेल, काय त्यांच्याकडे म्हणजे काय पॉसिबिलिटी असतील, काय असतं माहिती आहे, जेव्हा वकील केस स्टडी करतो, राइट? सो त्यावेळी आपल्याला कळतं. जसं माझं 20 वर्षापूर्वी माझं झालेलं. एकदाच माझ्या आयुष्यात झालेलं. एकाने माझा चेक बाउन्स केलेला. पण ते माझ्याकडे लीगल प्रूफ आहे आणि ते मी म्हणून मी केस केली आणि त्याचे मला पैसे सगळे आले पण, ज्यांनी चेक बाउन्स केलेला होता. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, राइट? पण खरोखर त्या केसमध्ये हे का म्हणजे आपल्याला मिळू शकतं का? पोलिसांशी बोला, वकिलाशी बोला. जर तुम्हाला वाटलं येस आपल्याला रिकव्हर होऊ शकतात, पण ते तडीपार असतील, सापडणारे नसतील, किंवा काय आपल्याकडे काही प्रूफ नसतील, किंवा जे तुम्हाला ती तुमचीच केस तुम्हालाच माहिती असेल, तर उगीचच त्याच्या मागणी लागण्यात काही अर्थ नाही सर. ऑलरेडी तुमचे पैसे वाया गेलेले आहेत. अजून तुमचा वेळ, पैसा, एफर्ट सगळं वाया सर जाईल. हा. खरोखर जर तथ्य असेल, वाटत असेल तर करा. अदरवाईज तुम्ही तो एक विषय मिनिट, एक सोडून द्या. मिनिट. नॉर्मली ही लोकं सापडत नाही सर. हे अशा प्रकारे लोकं फ्रॉड करतात, की म्हणतात ना, इव्हन सेबीला पण शोधणं ह्यांना डिफिकल्ट जातं, राइट? सो आणि आणि एंजल वननी पण अशा कंपन्यांच्या विरोधात म्हणजे म्हणजे सेबीमध्ये पण त्यांनी म्हणजे इन्फॉर्म केलेलं होतं, राइट? आणि त्यातनं आता म्हणा भरपूर शेल कंपनीज सेबीनी पण हे केलेले आहेत. पण हे सगळ्यांना शोधणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, राइट? सो पण जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही करू शकता. असं म्हणजे तुम्हाला नाही वाटलं सर, वकील काय म्हणतात सर, एक मिनिट. वकील काय म्हणतात, तुम्ही आता आम्हाला फी द्या, 50,000 फी द्या, आणि ज्यावेळेस तुमचे पैसे निघतील त्यावेळेस आम्ही तुम्ही आम्हाला जेवढे पैसे निघतील त्याच्या 15% अमाऊंट आम्हाला तुम्हाला द्यावा लागेल म्हणे, असं नाही, म्हणतात अशी वकील वकील लोक सर. कामाची नाही. तुम्हालाही सांगतो, जस्ट एक्झाम्पल सांगतो. असं माझे माझे वकील आहेत, ते माझे मित्रच आहेत. तो माणूस म्हणजे माझा चांगला मित्र आहे तो. तो माझ्याकडनं म्हणजे ह्याची तर फी घेत नाही. म्हणजे म्हणजे हे काय असेल हे तर. पण पण मी त्याला म्हटलंय, की बाबा समजा जसं चेक बाउन्स होतं, तर त्यातनं काय देणार? तर ठीक आहे, ते तुम्ही देऊ शकता. पण ॲक्चुअली बघायला गेलं तर ते चुकीचं आहे. वकिलाचं काम आहे फक्त फीस घेऊन, म्हणजे जे पैसे येतील त्यातनं आम्हाला काही द्या वगैरे, ते चुकीचं असेल असं मला ते वाटतं. फीस पण जास्ती वाटते मला. तुम्ही काय करा, तुम्ही त्यांना छोटी-मोठी फी पहिली देऊ शकता. जर तुम्हाला वाटतंय की ह्याच्यामध्ये तुम्हाला काही निष्पन्न होणार असेल, तर छोटी-मोठी काहीतरी फी द्या. 50 वगैरे हजार देऊ नका. छोटी-मोठी फी द्या म्हणजे म्हणजे आणि 2-4 अजून वकिलांशी बोलून घ्या, की बाबा या केससाठी आणि किती आपल्याला खर्च येईल वगैरे. आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा बोलायचं, की तुम्हाला म्हणजे शेअरिंग वगैरे तर द्यायचंच नाही. ते चुकीचं आहे. म्हणजे जे काही ते तुमचे पैसे आहेत, राइट? त्यांना त्यांचे केस लढायचे पैसे मिळाले, दॅट इज मोर दॅन इनफ वकिलाला. त्याच्यानंतर तुम्ही हो त्यांची फी असेल ती बरोबर. देऊ शकता. थोडी एक्स्ट्रा फी गेली तरी चालेल. पण त्यांना आता 50,000 वगैरे एवढे देऊ नका सर. छोटी-मोठी 2-5,000 काय असेल. म्हणून तुमचं गायडन्स घेतलं सर, तुम्हाला अनुभव आहे म्हणून तुमचं गायडन्स घेतलं सर. मला त्यामुळे काय होतं, ह्या सर्व व्यवहारामुळे सर शेअर मार्केटिंग करायला किंवा ट्रेडिंग करायला किंवा ऑनलाईन ट्रेडिंग करायला भीती वाटते सर. म्हणून मी तुम्हाला मनापासून हा माझा प्रश्न विचारला सर. नाही, नाही. नक्कीच, नक्कीच सर. नक्कीच आपल्याला भीती बाळगायची गरज नाहीये.
मी सरांचा माईक म्यूट करतो. असं बाकी तुम्हाला असं मी तुम्हाला म्हणजे फोनवरती पण गाईडन्स देऊ शकतो. मी जे सगळ्यांचा माईक म्यूट करतो. शेवटचं मला एकच गोष्ट मला सगळ्यांना बोलायची आहे. लक्षात घ्या, की भीती वाटते तिकडे कृती करा, पण ती योग्यरित्या योग्य नॉलेजनी करा. जसं आज आज जसं सर बोलले, की त्यांच्यावर फ्रॉड झाला, राइट? सो मी इथे बसलोय. तुम्हाला काय वाटतं मी घाबरेन का अशाने? आणि मी शेअर मार्केट सोडेन का? नक्कीच मी सोडणार नाही. कारण म्हणतात ना, आमचं तर कितीतरी मोठे व्यवहार चालतात, राइट? तरी पण आम्हाला बिलकुल भीती वाटणार नाही. का? कारण आमचे योग्य नॉलेज आहे, सगळं आहे, राइट? सगळं माहिती आहे. सो त्यामुळे बिलकुल भीती वाटणार नाही. तसेच ऑलरेडी ज्या लोकांनी मगाशी शेअरिंग दिलं, की आम्ही चांगले कमवतोय. मगाशी पण एक ते सर बोलले, की मी पैसे चांगले कमवलेत, राइट? 1,500 ₹1,400 टाकून ₹1,000 कमवले. ते आपण रेकॉर्डिंगमध्ये घेतलं नाही, पण ते जे बोललेत आणि बाकी त्यांना पण मे बी भीती वाटणार नाही, कारण त्यांच्याकडे हळू नॉलेज त्यांचं मार्केटबद्दल वाढत चाललंय. सो मला तुम्हाला असं ते एवढंच बोलायचं आहे, की योग्य नॉलेज घेतलं, जसं आता माझी लोकं समोरासमोर सांगतायत, की आम्ही चांगले कमवतोय. सगळ्यांचे माईक चालू होते. आता मी बंद केला माईक बिकॉज पण रेकॉर्डिंगमध्ये येतो. बाकी सगळ्यांचे माईक चालू होते. पण कोणी निगेटिव्ह बोलणार नाही. एवढे आता इथे 172 एक्झॅक्टली 172 पार्टिसिपंट्स आहेत. राइट? सो तुम्ही योग्य नॉलेज घ्या, योग्य व्यक्तीकडे जा, प्रॉपर समजून घ्या. ओके, प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर मेहनत घ्या, छोट्यापासून सुरुवात करा. ओके, चुकीचं काही करू नका. दुसऱ्या कोणाला पैसे देऊ नका. जसं आम्ही कोणाचे पैसे आमच्या अकाउंटला कधीच घेत नाही. त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला असतात. तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग करा. छोट्यापासून सुरुवात करा, हळू पुढे जा. नक्कीच सर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही आणि नक्कीच तुम्ही आयुष्यभर चांगले पैसे हे ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही कमवू शकता. लास्टला एवढंच बोलेन, की आय विश की तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे आणि चांगले योग्य वकील मिळून तुमचं तुम्ही म्हणता ना, ती जी फ्रॉड व्यक्ती आहे ती पकडली जाऊ दे. ज्याने का बाकीचे असे कोणी करणारे असतील तर त्यांच्यावरती एक चाप बसेल. ती अशी कधी हिंमत करणार नाही. बेस्ट विशेस सर तुम्हाला, की तुमचा केस लवकर सॉल्व्ह होऊ दे आणि प्लीज बाकीच्यांना एवढीच विनंती आहे, की आपण अशा चुका करू नये. यासाठीच मी हा व्हिडिओ आहे जो आता इथे टाकलेला आहे. थँक